एक ब्रेकिंग बातमी समोर येते। इंग्रजी पाट्यांची तोडफोड करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे। ही महत्त्वाची आणि ब्रेकिंग बातमी तुम्ही आपला आवाजच्या माध्यमातून पाहताय। सकाळी JM रोड व डेक्कन परिसरात मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या नेतृत्वात मनसे कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात इंग्रजी पाट्या असणाऱ्या दुकानांची तोडफोड करत प्रशासनाला इशारा दिलाय। त्यानंतर पुणे पोलिसांनी तातडीने साईनाथ बाबर यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन डेक्कन पोलीस स्टेशनला नेले आहे। अटक झालेल्या मनसे कार्यकर्त्यांवर काय कारवाई होणार आहे या संदर्भातील अधिक माहिती पुणे पोलीस उपायुक्त संदीप गिल यांनी माध्यमांना दिली आहे। पाहूयात। आणि त्यांनी पोलिसांना काही न सांगताना अशा प्रकारचं आंदोलन केलेलं आहे, तर त्यांच्यावर काही कारवाई केली जाणार आहे। त्याचे जो काही लोक आहेत त्यांना ऑलरेडी ताब्यात घेण्यात आलं आहे। कसं आहे की यासाठी त्यांना कुठे आंदोलन करणार जागावर करणार आहे, कारण सकाळपासून कोणत्या एरियामध्ये नेमका जाणार होते अशा प्रकारची कोणालाही त्यांनी माहिती पोलिसांना दिली नाही आणि विदाऊट परमिशन अशा प्रकारचा आंदोलन करण्यात आलेला आहे आणि हा कायदा भंग करण्यात आलेला आहे। आता त्यामध्ये कायदेशीर कारवाई केली जाणार। सर, डेक्कन मध्ये झाल्यानंतर ते जिकडे आले, डेक्कन पोलिसांनी का कारवाई नाही केली? त्यांनी तोडफोड केली आहे। ज्या ठिकाणी पुण्यात त्यांनी तोडफोड केलेली आहे ते सगळ्या ठिकाणची सीसीटीव्ही फुटेज त्या पोलीस स्टेशनची हद्दीचे लोक गोळा करतील आणि त्या ठिकाणी तशा प्रकारचे कायदा भंग करण्याचे गुन्हे दाखल करण्याचे। अनेक ठिकाणी जे मराठी पाट्या नाहीत तिथं पाट्या लावा सांगून आणि आम्ही आंदोलन करू, पण त्यासाठी त्यांना मनपाकडे जाऊन अशा प्रकारच्या परत एकदा पाठपुरावा केला पाहिजे होता आणि त्यासाठी एक कॉन्स्टिट्युशनल जे वे आहे, सावधानिक एक मेथड आहे, त्याला फॉलो करून त्यांनी आपलं जे कामाची पुस्तक केली पाहिजे ना। अशा प्रकारच्या रस्त्यावर येऊन लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती निर्माण करणे हे बरोबर नाही। त्यांना आपण ताब्यात घेतला आहे। आंदोलन जर कोणाला काय करायचे करण्याचा एक जे सावधानिक मेथड आहे त्याप्रमाणे केलं पाहिजे ना असं, आणि पोलिसाला आधी इन्फॉर्मेशन देऊन त्यांनी कुठे कसा काय करणार आहे पण असे प्रकारच्या करणारे रस्त्यात जाऊन कुठे दुकाने तोडफोड करणार आहे हे कायद्यानुसार त्यांना पूर्णपणे बंद केलं आहे। आणि त्यावर आता काय कारवाई केली, कुणाला ताब्यात घेतलंय आणि कशा पद्धतीने आपण पुढे कारवाई करणार? यापर्यंत 7-8 लोक जे ताब्यात घेण्यात आलेले आहेत त्यामध्ये त्याचे अध्यक्ष पण आहे। डेक्कन पोलीस स्टेशनला त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आलेली आहे। पुढची जे माहिती आहे नंतर तुम्हाला देण्यात येईल।